इमॅजिन व्हॉट इफ चेंज वर टू स्टॉप. बदल होणं थांबलंय. सूर्य उगवणं किंवा मावळणं, आपले ऋतू बदलणं, हे सगळं थांबलंय. काय होईल? आपल्या आयुष्यात बोर्डम येईल, आयुष्य एकसारखं होईल, आयुष्यात कसलेच इंटरेस्टिंग थिंग राहणार नाही. बरोबर? पण प्रॅक्टिकली असं काही होतं का? नाही. रियालिटी याच्यापेक्षा वेगळी आहे. रियालिटीमध्ये बदल हा रोजच होत असतो. वेदर इट इज द मुवमेंट ऑफ प्लॅनेट्स और इट इज अ व्हेलॉसिटी और स्पीड ऑफ युअर बाईक. इट इज चेंजिंग कॉन्स्टंटली. बरोबर? आणि अशाच बदलाचा स्टडी करण्यासाठी आपल्याला राईट टूल्स लागतात. बरोबर? आणि हा बदल स्टडी करण्यासाठी मॅथमॅटिक्समध्ये आपण कोणती गोष्ट बघितली आहे? बरोबर, डेरिव्हेटिव्ह. आपण बघितले डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह काय करतात? आपल्याला फंक्शनच्या रेट ऑफ चेंज देतात. म्हणजेच फंक्शनच्या बदलाचा रेट आपण डेरिव्हेटिव्ह मधून काढू शकतो. पण जर आपल्याकडे पूर्ण एखादी सिस्टीम असेल, सपोज एखादा तुम्ही चहाचा ग्लास घ्या, त्यातला चहा हा कोणत्या रेटनी कमी होतोय, त्यावर काय काय फॅक्टर्स अफेक्ट करतात, हे आपल्याला मेजर करत असलं, याचा स्टडी करायचा असला तर, किंवा एखादं फ्लुइड आहे ते लीक होतंय कुठून तरी, फिजिक्स मध्ये जर आपण गेलो आणि बघितलं एखाद्या फ्लुइडची मोशन, तर ती पूर्ण सिस्टीम होते ना तयार. अशा सिस्टीमचा अभ्यास आपण कसा करणार? या बदलाचा आपण अभ्यास कसा करणार? किंवा एखादं इलेक्ट्रिकल सर्किट आहे, किंवा आपला इकॉनॉमिक्स मध्ये बघितलं रेट ऑफ इंटरेस्ट आहे, तुमच्या पैशावरचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे, किंवा बॅक्टेरियाची ग्रोथ आहे, याच्यावर काय काय फॅक्टर अफेक्ट करतात. आणि ह्या पूर्ण सिस्टीमचा अभ्यास कसा करणार आपण? हा अभ्यास करण्यासाठी आपण कॅल्क्युलस मध्ये इंट्रोड्यूस केलंय डिफरन्शियल इक्वेशन. टॉपिकचं नाव लिहा, डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन्स. सुरुवातीला कॅल्क्युलसचं जेव्हा इन्व्हेन्शन झालं त्यावेळेस डिफरन्शियल इक्वेशन्स हे अस्तित्वात आले. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये न्यूटन, लिबनिझ यांनी खूप काम केलं, कारण की त्यांचं काम होतं फिजिक्सवर, आणि फिजिक्सच्या जर कन्सेप्ट आहे, जे मॉडेल्स आहेत, ते तयार करण्यासाठी डिफरन्शियल इक्वेशन हा खूप मोठा रोल प्ले करतो. आता डिफरन्शियल इक्वेशन बघण्या अगोदर काही बेसिक कन्सेप्ट बघूयात. इक्वेशन्स काय असतात? इक्वेशन्स काय असतात बरं? आणि आपण कोणकोणते इक्वेशन बघितले? आपण बघितले लिनियर इक्वेशन्स. बरोबर? लिनियर इक्वेशन म्हणजे काय? ज्यामध्ये व्हेरिएबलची पॉवर 1 असते. ax प्लस b इज इक्वल टू 0 हे इक्वेशन आहे. x या व्हेरिएबल मध्ये, आणि ते लिनियर आहे. इथे x ची पॉवर काय आहे? 1, म्हणून ते झालं लिनियर इक्वेशन. सेकंड, क्वाड्रॅटिक इक्वेशन. दुसरं इक्वेशन कोणतं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? ज्या इक्वेशन मध्ये एक व्हेरिएबलची पॉवर ही 2 असते. त्याचा जनरल फॉर्म काय? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. बरोबर? याच्यानंतर पुढे जाऊन आपण काय बघितले? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन बघितले, लॉगॅरिथमिक इक्वेशन बघितले. ह्या टाइपचे जे असतात sin x प्लस cos x इक्वल टू 0, हे झाले ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. या टाइपचे बघितले log x प्लस y इक्वल टू 0, हे झाले लॉगॅरिथमिक इक्वेशन. हे झाले ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. इक्वेशन म्हणजे काय? ज्यामध्ये इक्वल टू साइन असतं, आणि एक लेफ्ट साइड असते आणि एक राईट साइड असते. ज्या वेळेस अशा इनइक्वॅलिटी असतात, ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन, अशा वेळी ती होते इनइक्वॅलिटी. हे झाले इक्वेशन्स. बरोबर? मग आता आपल्याला काय माहिती? डिफरन्शियल इक्वेशन्स. इक्वेशन बघितली आपल्याला काय? डिफरन्शियल. डिफरन्शियल म्हणजे काय? त्यात जो व्हेरिएबलचं जे काम करणार आहे, म्हणजे इथं एक्स जे काम करतोय, इथं एक्स स्क्वेअर जो काम करतोय, इथं हा साइन, हा कॉस, इथं हा जे लॉग काम करतोय, तेच काम डिफरन्शियल इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह करणार आहेत. म्हणजे ज्या इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह इन्व्हॉल्व असतील ते झालं डिफरन्शियल इक्वेशन. अँड इक्वेशन इन विच derivatives or differential coefficient occur are differential equations. तर जनरल फॉर्म काय? जनरल फॉर्म बघण्यापेक्षा एक्झाम्पल बघूयात आपण, म्हणजे त्यानं लवकर कळेल. एक घेऊया डेरिव्हेटिव्ह, dy बाय dx हा झाला डिफरन्शियल कोएफिशिएंट, प्लस x इंटू d2 बाय dy इंटू dx2 इक्वल टू 0. हे इक्वेशन आहे का? आहे, कारण की इक्वल टू साइन आहे, एक राईट साइड आहे, एक लेफ्ट साइड आहे, आणि इथे डिफरन्शियल कोएफिशिएंट आहे
dy बाय dx आणि d2y बाय dx2 हा एक दुसरा डिफरन्शियल कोएफिशियंट आहे. म्हणून हे झालं डिफरन्शियल इक्वेशन. अशा टाईपचे जे जे काही इक्वेशन असतील हे सगळे डिफरन्शियल इक्वेशन असतात. यामध्ये हा आता एक्स मॅटर नाही करत, आपल्याला फोकस कशावर असणार आहे, dy बाय dx वर. आपला फोकस हे अशा डिफरन्शियल कोएफिशियंट्स वर असणार आहे. बरोबर. आता काही बेसिक कन्सेप्ट बघू. ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह बघत होतो त्यावेळेस आपण काय बघितलं, एक फंक्शन असायचं, एक व्हेरिएबल असायचा y आणि एक फंक्शन असायचं f ऑफ x असं लिहायचो आपण. बरोबर. हे काय होतं, इंडिपेंडेंट व्हेरिएबल, हे काय होतं, डिपेंडेंट व्हेरिएबल. आणि याचा आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायचो, तो असा लिहायचो dy बाय dx किंवा दुसरं नोटेशन असायचं y डॅश इज इक्वल टू f डॅश ऑफ x. हा काय झाला त्याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बरोबर. कारण की y ला आपण त्याचा एकदाच डेरिव्हेटिव्ह घेतलाय म्हणून ते झालं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि मी परत याला डिफरन्शिएट केलं तर मग काय येणार, d2 बाय dx2 इज इक्वल टू f डबल डॅश ऑफ x. हा काय झाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली मी परत त्याला एकदा जर डिफरन्शिएट केलं काय येणार, d3y बाय dx क्यूब इज इक्वल टू f ट्रिपल डॅश ऑफ x. हा काय झाला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जेव्हा आपण एकदा डिफरन्शिएट करतो तो झाला फर्स्ट ऑर्डर, जेव्हा दुसऱ्यांदा करतो तो झाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, जेव्हा तिसऱ्यांदा करतो तो झाला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि अशाच प्रकारे आपण कंटिन्यू करत राहिलो तर फोर्थ ऑर्डर, फिफ्थ ऑर्डर असे डेरिव्हेटिव्हचे ऑर्डर भेटतात. ह्या झाल्या आपलं रिव्हिजन. या गोष्टी आपल्याला पुढे लागणार आहेत. आता आपण बघितलं डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणजे काय असतं, जे इक्वेशन ax n प्लस a1x रेस टू n प्लस a2x रेस टू n मायनस 1 प्लस अप टू सो ऑन a नॉट अशा फॉर्म मध्ये जे असतं त्याला काय म्हणतात, पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल x. इथं लक्षात घ्या, व्हेरिएबल हा x हा सेपरेट आहे, तो कोणत्या एखाद्या फंक्शनच्या मध्ये नाहीये. त्याला कोएफिशियंट आहेत पण तो सेपरेट नाही, सेपरेट आहे, कोणत्या एखाद्या फंक्शनच्या मध्ये नाही. लाईक असं नाहीये साइन x बरोबर किंवा e रेस टू x अशा टर्म्स आहेत का, नाही. हे जनरल फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल इक्वेशन झालं. आणि हे जे n आहेत, हे जे एक्सपोनंट्स आहेत ते होल नंबर आहेत. बरोबर. पॉलिनॉमियल इक्वेशन मध्ये हे जे एक्सपोनंट आहेत ते होल नंबर असले पाहिजे. होल नंबर म्हणजे काय, 1 2 3 4 असे नंबर्स असले पाहिजे. हे आता लक्षात ठेवा, ही गोष्ट आपल्याला पुढे लागणार आहे. ठीक आहे. आता आपण काय काय बघितलं, डिफरन्शियल इक्वेशन बघितली. डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, असं इक्वेशन ज्यात काय असतो डिफरन्शियल कोएफिशियंट. बरोबर. असं इक्वेशन ज्यात काय असतो डिफरन्शियल कोएफिशियंट. डिफरन्शियल कोएफिशियंट म्हणजे काय, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झालं, सेकंड डेरिव्हेटिव्ह झालं, थर्ड डेरिव्हेटिव्ह झालं, कोणताही डेरिव्हेटिव्ह. बरोबर. ही एक कंडिशन. ज्या ते डेरिव्हेटिव्ह आहे त्या ते डिपेंडेंट व्हेरिएबल असणार, इंडिपेंडेंट व्हेरिएबल असणार. जसं की y हा डिपेंडेंट व्हेरिएबल आहे, x हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे. बरोबर. असं इक्वेशन ज्या डिफरन्शियल कोएफिशियंट आहे ज्यात इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे, जनरली आपण काय घेतो तो x. नंतर असं इक्वेशन ज्यात डिपेंडेंट व्हेरिएबल आहे, असं इक्वेशन ज्यात डिपेंडेंट व्हेरिएबल आहे y, हा x वर डिपेंड असणार. आणि ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह घेणार सगळे डेरिव्हेटिव्ह y चेच असणार आणि विथ रिस्पेक्ट टू x असणार. आणि म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे असं इक्वेशन ज्यामध्ये या तीन गोष्टी असतात. डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे ज्यामध्ये या तीन गोष्टी असतात. डिफरन्शियल कोएफिशियंट असतो म्हणजे तुमचे डेरिव्हेटिव्ह असतात, काहीतरी x म्हणजे इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतो, काहीतरी डिपेंडेंट व्हेरिएबल असतो. आणि ह्या दोन्ही गोष्टी असलंच पाहिजे हे कंपल्सरी नाही, पण ही गोष्ट तुमच्या इक्वेशन मध्ये असलीच पाहिजे. हे जर डेरिव्हेटिव्ह जर ऍबसेंट असले तर ते डिफरन्शियल इक्वेशन होत नाही. सिंपल, क्लिअर.
एक्झाम्पल बघूया आपण. dy बाय dx प्लस x इंटू d2y बाय dx2 प्लस y d3 बाय dx क्यूब इक्वल टू 0. हे काय झालं तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. का तर इथं डिफरन्शियल कोएफिशियंट आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. किमान एक तरी असला पाहिजे. इतका जरी असता तरी आपलं काम झालं असतं. कारण की हेही एक सपोज dy बाय dx इज इक्वल टू 0 हेही एका प्रकारचं डिफरन्शियल इक्वेशन आहे. कारण की डिफरन्शियल कोएफिशियंट आहे आणि इक्वल टू चं साइन आहे आणि राईट साइड आहे काहीतरी. मग तुम्ही मला सांगा हे डिफरन्शियल इक्वेशन होईल का? होईल का? नाही. कारण की इथं डिफरन्शियल कोएफिशियंट दिसतच नाही, म्हणजे कोणताच डेरिव्हेटिव्ह नाही, म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशन नाही. हे काय झालं लिनियर इक्वेशन. ठीक आहे. मग आता डिफरन्शियल इक्वेशन बघितलं, याचे ऍप्लिकेशन्स एकदा बघूया, रिव्ह्यू करूया. जेव्हा आपण सुरुवात केली त्यावेळेस बघितलं होतं चेंज का गरजेचं आहे. बरोबर. आपले ऍप्लिकेशन जे आहेत डिफरन्शियल इक्वेशनचे हे सगळे चेंजवर डिपेंड आहेत. जेव्हा आपण फिजिक्स मध्ये जाऊ, तुम्ही लॉ ऑफ मोशन स्टडी करणार, न्यूटनचा लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग, नंतर बायोलॉजी मध्ये गेले तर ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन, इकॉनॉमिक्स मध्ये गेले तर ग्रोथ ऑर डिके ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट. ह्या सगळ्या जेव्हा गोष्टींचा, ह्या सगळ्या सिस्टीमचा जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा असेल त्यावेळी डिफरन्शियल इक्वेशन येणार आणि ते डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार. आणि मॅथमॅटिक्स मध्ये आपण काय करतो, डिफरन्शियल इक्वेशन इंट्रोड्यूस करतो. ते डिफरन्शियल इक्वेशन काय असतात, त्याच्या प्रॉपर्टीज काय असतात, ते सॉल्व्ह कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी बघतो. आणि याचं ऍप्लिकेशन फिजिक्स मध्ये होतं. जेव्हा आपण फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा बायोलॉजी बघणार, मोस्टली फिजिक्स जेव्हा आपण स्टडी करणार, जेव्हा तुमच्या मोशन येतील, जेव्हा तुमचं इलेक्ट्रिक सर्किट हे चॅप्टर्स येतील, त्यामध्ये डिफरन्शियल इक्वेशनचा मेजर रोल असेल. मग आता आपण काय काय बघणार आहे, डिफरन्शियल इक्वेशन बघणार आहे, त्याच्याशी रिलेटेड एक दोन टर्म्स बघणार आहेत आणि त्याच्या मेथड्स ऑफ सॉल्विंग डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. तर पहिली टर्म जी डिफरन्शियल इक्वेशनशी रिलेटेड आहे ती बघूया. आता आपण बघितलं होतं डेरिव्हेटिव्हच्या ऑर्डर्स काय असतात, बरोबर. तसंच डिफरन्शियल इक्वेशन घेतलं की त्याची ऑर्डर येते. डिफरन्शियल इक्वेशन घेतलं की त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असते. डिफरन्शियल इक्वेशन त्याची ऑर्डर काय असणार आहे, आपल्याला जेव्हा डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर फाइंड करायची, आपण काय करायचं, जायचं पहिल्या डेरिव्हेटिव्हज कडे. सगळ्या ज्या डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स आहेत त्या सगळ्या बघायच्या. नंतर ते बघायचं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म कुठली, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म कुठली. जी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म आहे तिची ऑर्डर म्हणजे झाली त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर. जसं की एक्झाम्पल d2y बाय dx स्क्वेअर प्लस y इंटू dy बाय dx इक्वल टू 0. इथे डेरिव्हेटिव्हच्या टर्म कोणकोणत्या आहेत, ही एक आहे आणि ही एक आहे. कलेक्ट केल्या नंतर याची ऑर्डर काय आहे 2, याची ऑर्डर काय आहे 1, बरोबर. हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. मग यातली हायेस्ट कोणती आहे 2, म्हणून ह्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काय झाली 2. सिंपल. ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, हायेस्ट ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, हायेस्ट ऑर्डर ऑफ ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, बरोबर. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा, त्याची ऑर्डर ही, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता हा. आले डेफिनेशन लक्षात. सिंपल. आता बघितले आपण डिफरन्शियल इक्वेशन बघितलं, त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन ची ऑर्डर काय असते, त्या टर्म आपण सगळ्या डिफरन्शियल इक्वेशनच्या टर्म डेरिव्हेटिव्हच्या टर्म कलेक्ट करायच्या, त्यांची ऑर्डर बघायची, जी हायेस्ट असणार ती झाली डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर. नेक्स्ट आता पुढची टर्म आहे डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. पुढची टर्म काय आहे, डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ही जरा इंटरेस्टिंग टर्म आहे. जसं आपण
डिग्री ऑफ लिनियर इक्वेशन बघितलं, डिग्री ऑफ लिनियर इक्वेशन असते 1 बरोबर, डिग्री ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असते 2. तिथे काय काय बघत होतो आपण, हायेस्ट पॉवर बघत होतो फक्त बरोबर. तर ते काय बघत होतो, हायेस्ट पॉवर. इथेही तसंच काहीतरी आहे, हायेस्ट पॉवरच बघायची, पण तिथे आपण काय करत होतो, व्हेरिएबलच्या बघत होतो. तिथे व्हेरिएबल्स काय असायचे, एक्स बरोबर, एक्सची हायेस्ट पॉवर बघायचो आणि ती व्हायची आपली डिग्री. आता आपलं इक्वेशन कशात आहे, डेरिव्हेटिव्ह मध्ये बरोबर. मग आपण काय करणार, जे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर चेक करणार. म्हणजे हे जे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे याची पॉवर काय आहे, 1 राईट. हा तर विषयच नाही, कारण की हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे याची ऑर्डर किती 1, त्याच्यामुळे तो नाही, हा मेन कॅरेक्टर आहे. सिमिलरली आपण जर पुढे बघितलं, डिग्री बघताना आणखी एक कंडिशन आहे, ते फक्त डिफरन्शियल इक्वेशन असलं पाहिजे असं नाही. असं डिफरन्शियल इक्वेशन जे पॉलिनॉमियल इन डेरिव्हेटिव्ह असलं पाहिजे. आपण सुरुवातीला पॉलिनॉमियल्स बघितल्या बरोबर, त्या याचसाठी बघितल्या होत्या. पॉलिनॉमियल्स म्हणजे काय असतं, ज्यांच्या पॉवर्स होल नंबर असतात. आठवत आहे ना, आपण बघितलं होतं an into x raised to n प्लस a1 into x raised to n minus 1 प्लस अप टू सो ऑन a0 बरोबर. जे n होते ते काय होते, होल नंबर्स होते बरोबर. तसंच तो जो x आहे तो रिप्लेस करा dy बाय dx ने. असे म्हणजे पॉलिनॉमियल ज्यात डेरिव्हेटिव्हचे एक्सपोनंट्स हे सगळे होल नंबर्स असले पाहिजे बरोबर. मग डिग्रीची डेफिनेशन, इट इज the highest power, it is the highest power of highest order derivative. It is the highest power of highest order derivative provided काय, the given differential equation is in polynomial in derivatives. ही फार महत्वाची कंडिशन आहे, हिला अंडरलाईन करा. जेव्हा जेव्हा आपण डिफरन्शियल इक्वेशन बघणार, सुरुवातीला बघायचं ते डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बघणार तेव्हा सुरुवातीला बघायचं दिलेलं गिवन डिफरन्शियल इक्वेशन हे पॉलिनॉमियल इन डेरिव्हेटिव्ह आहे का. नसलं आपण त्याला पॉलिनॉमियल मध्ये कन्वर्ट करू शकतो का. करू शकत असेल तर सिम्प्लिफिकेशन करायचं आणि नंतर त्याला पॉलिनॉमियल मध्ये कन्वर्ट करायचं आणि मग जो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर भेटेल ती झाली आपली डिग्री. एक सिंपल एक्झाम्पल बघू, नंतर बघू ही हायेस्ट ऑर्डर पॉलिनॉमियल इन डेरिव्हेटिव्ह हे कसं वर्क होतं. d2y by dx2 प्लस x into dy by dx ब्रॅकेट रेस टू 3 इक्वल टू 0. आता हे एक्झाम्पल घ्या, इथे काय डेरिव्हेटिव्ह आहेत बरोबर, याची ऑर्डर काय 2, या डेरिव्हेटिव्हच्या टर्मची ऑर्डर आहे 2, या डेरिव्हेटिव्हची ऑर्डर काय 1. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठला, हा, याची पॉवर काय 1, म्हणून याची डिग्री काय झाली 1, याची डिग्री झाली 1. म्हणजे हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते डिग्री 1 चं इक्वेशन आहे बरोबर. आता तुम्ही म्हणाल सर हायेस्ट पॉवर तर आम्हाला 3 दिसतीये, पण 3 आहे का डिग्री याची, नाही, कारण की हा जो डेरिव्हेटिव्ह टर्म आहे ती हायेस्ट ऑर्डर कुठे आहे, नाही ना. याची ऑर्डर फर्स्ट आहे, याची ऑर्डर सेकंड आहे, त्याच्यामुळं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर म्हणजे डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. याची ऑर्डर काय असणार, ह्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असणार आहे 2 बरोबर. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आणि याची काय डिग्री येईल, मग याची पण डिग्री 1 येईल बरोबर.
क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, चला आता आपण डिग्रीचे 1-2 एक्झाम्पल बघूयात. डेफिनेशन वगैरे नोट करून घ्या. असं एखादं इक्वेशन घेऊयात ज्यामध्ये ते असं वाटतंय की जिथं पॉवर ह्या होल नंबर्स नाहीत, म्हणजे पॉवर होल नंबर्स नाहीत म्हणजे पॉवर ह्या निगेटिव्ह असू शकतात, फ्रॅक्शन असू शकतात. तसं आपल्याला पाहिजे का? नाही. मग ते आपण काय करणार? रिड्यूस करणार. सपोज एखादं टर्म आहे dy बाय dx प्लस x रेस टू 1/4 इक्वल टू d2 बाय d2y बाय dx2. हे इक्वेशन आहे. पहिल्यांदा आपण याची ऑर्डर फाइंड करूयात. डेरिव्हेटिव्ह टर्म्स आहेत, इथे एक आहे, इथे एक आहे. याची ऑर्डर काय? 1. बरोबर. हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ऑर्डर साठी काहीच नाही बघायचं, फक्त डेरिव्हेटिव्हच्या ज्या टर्म्स आहेत त्या कलेक्ट करायच्या आणि त्यांची ऑर्डर बघायची. ही झाली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म, ही झाली सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म. म्हणून हिची ऑर्डर काय झाली? ह्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काय होणार? 2. याच्यात हायेस्ट कोणती? 1 आणि 2 मध्ये हायेस्ट काय? 2. म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर झाली 2. आता बघूया डिग्री. डायरेक्ट डिग्री फाइंड करू शकतो का आपण याची? नाही, कारण की इथे पॉवर काय? होल नंबर नाही, फ्रॅक्शनल पॉवर आहे. जेव्हा जेव्हा फ्रॅक्शनल पॉवर असेल किंवा रॅडिकल पॉवर असेल त्यावेळेस आपण ते इक्वेशन सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करायचा आणि ते पॉलिनॉमियल इन डेरिव्हेटिव्ह मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. मग आपल्याला ही पॉवर कशी लागवता येईल? दोन्ही साइड ह्या इक्वेशनच्या 4 पॉवरला रेज करूयात. इथे पण 4 पॉवर घेऊयात आणि इथेही 4 पॉवर घेऊयात. काय होईल? हा 4 ला 4 कॅन्सल जाईल. लेफ्ट हँड साइड काय होईल? dy बाय dx प्लस x. राइट हँड साइड काय होईल? d2y बाय dx2 टू दी पॉवर 4. आता दिसतंय का? आता हे आहे आपलं जे डिफरन्शियल इक्वेशन, ते पॉलिनॉमियल इन डेरिव्हेटिव्ह आहेत, कारण की इथे कुठलीही फ्रॅक्शनल पॉवर नाही, ही कुठेही रॅडिकल पॉवर नाही, म्हणून ही पॉलिनॉमियल इन डेरिव्हेटिव्ह आहे. आणि मग आता काय बघायचं आपल्याला? ही हायेस्ट ऑर्डर टर्म आहे, हायेस्ट ऑर्डर म्हणजे डेरिव्हेटिव्ह टर्म ही आहे d2y बाय dx2. तिची पॉवर 4. मग त्याची डिग्री काय होणार? या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री काय होणार? 4. बघितलं? आपल्याला असे इक्वेशन दिलेले असतात ज्यामध्ये आपल्याला इझिली वरवर बघता आपल्याला दिसतं की त्यांची पॉवर ही फ्रॅक्शनल पॉवर आहे डेरिव्हेटिव्हच्या टर्मची, किंवा ते डिफरन्शियल इक्वेशन हे पॉलिनॉमियल इन डेरिव्हेटिव्ह नाहीयेत. अशा वेळी आपण काय करता? एकदा नजर टाकायची त्यावर आणि बघायचं हे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते पॉलिनॉमियल इन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो का? इफ येस, देन कन्वर्ट इट टू द पॉलिनॉमियल इन डेरिव्हेटिव्ह and then find highest order derivative term and find its power. It will give you the degree. ठीक है? Thank you.